लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षानं तुलनेनं कमी जागा लढवल्यात। त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली होती। आगामी विधानसभा निवडणुकीकरता पवारांनी लोकसभेमध्ये एक पाऊल मागे घेतलंय। या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून लढवल्या जात आहेत, तर सगळ्यात कमी म्हणजेच 10 जागा शरद पवारांच्या पक्षाकडून लढवल्या जात आहेत। खरं तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिक जागा लढवल्या होत्या, मात्र यंदा लोकसभेच्या कमी जागा शरद पवारांच्या वाट्याला आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती। त्यावर शरद पवारांनी हा खुलासा केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेवर आहे। विधानसभेमध्ये अनेक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते पाठवणं हा विचार किंवा ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी उरलाय, तरी शरद पवारांनी आत्तापासूनच त्याकरता रणनीती आखली आहे। लोकसभेत कमी जागा लढवल्याची भरपाई विधानसभेत केली जाणार आहे। विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाकडून अधिक जागांवर दावा केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे शरद पवारांनी विधानसभेच्या अधिक जागा लढवण्याचे संकेत दिलेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसनं सावध पवित्रा घेतलाय। आता लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्यामुळे मी विधानसभेची चर्चा आज करणार नाही। टार्गेट तर सगळ्या निवडणुका पक्ष म्हटलं तर सगळ्यांचे असतात, आमचं पण टार्गेट आहे। त्याच्यामुळे आज लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे मी त्याच्यावर आज कुठलंही वक्तव्य करणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। महाविकास आघाडी विधानसभेला एकत्रितपणे सामोरं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। लोकसभेच्या जागा कमी असल्यामुळे महाविकास आघाडीत 1-2 जागांचा अपवाद वगळता फारसे मतभेद झाले नाहीत, पण विधानसभेच्या जागा अधिक असल्या तरी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।